आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लेडीज जेंट्स कोणीही वापरू शकतं अशी बॅग कशी शिवायची ते बघायचं आहे। आणि त्याच्यासाठी मी हे वॉटरप्रूफ मटेरियल घेतलं आहे, बॅगेचंच मटेरियल आहे। आणि कटिंग करण्यासाठी मी आधी एक सरळ लाईन आखून घेतली आहे आणि त्याच्यानंतर जे बॅगेचं मेजरमेंट आहे तशा ह्या ओळी आखून घेतल्यात, तसं मी हे कटिंग करणार आहे। इथे हे मी बॅग बनवण्यासाठी 8 नंबरची झिपर घेतली आहे आणि सुई मी मशीनला 18 नंबरची वापरली आहे। इथे ह्या कपड्याची सरळ बाजू आहे आणि ह्याचं मेजरमेंट आहे 7.5 इंच बाय 14 इंच। याची माप स्क्रीनवर येतील आणि इथे ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू अशी इथे जोडून घ्यायची आणि ही झिप 14 इंचाची आहे आणि त्याच्या मागे हा अस्तरचा पीस असा जोडून घ्यायचा आहे। इथे शिवून झाल्यानंतर हा अस्तरचा पीस आतल्या बाजूला घ्यायचा आहे असा, आणि इथे टॉप स्टिच बरोबरच हे असं इथून इथे शिवून घ्यायचं आहे। हे असं इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर हे इथून इथे शिवून घेतलं आणि इथून रनर सुद्धा घालून घेतला आहे, तर हे मागच्या बाजूने असं दिसेल। आणि ते झाल्यानंतर एक फॅब्रिकचा पीस घ्यायचा आहे। ही सरळ बाजू आहे आणि त्याचं माप आहे 2.5 इंच बाय 14 इंच, 2.5 इंच बाय 14 इंच। ही सरळ बाजू अशी फोल्ड करायची आणि फोल्ड करून इथे जिथे फोल्ड आहे तिथे एक टॉप स्टिच करून घ्यायचं आहे इथून इथेपर्यंत। हे असं एका साइडने टॉप स्टिच करून घेतलं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला एक क्विल्ट केलेला पीस घ्यायचा आहे। इथे मी बॅगेचंच मटेरियल घेतलं आहे, पण तुम्ही एखादा शॉर्ट पीस असेल, पॅन्ट पीस असेल तर त्याला क्विल्ट करून सुद्धा ही बॅग छान अशी शिवू शकता। त्याच्या मागे रबर शीट जोडली आहे आणि रबर शीट हे झाल्यानंतर हे आपण सुरुवातीला केलेलं पॉकेट हे असं जोडायचं। त्याचं माप सांगते, इथे 14 इंच बाय 11 इंच, त्याची उंची 11 इंच आहे आणि हे सुद्धा हा सुद्धा भाग आपला 14 इंचाचाच आहे, त्यामुळे हे इथे जोडून घ्यायचं। ह्या 3 बाजू इथून इथपर्यंत शिवून घ्यायच्या। इथे असं 3ही बाजूला जोडून घेतलं आहे। त्याच्यानंतर इथे आपण टॉप स्टिच केलं होतं, वरची बाजू ओपन आहे। ह्या वरच्या बाजूला ही इथे शिलाई केलेली नाही आहे, इथे तुम्ही आधीसुद्धा शिलाई करू शकता, नाहीतर इथे ही पट्टी आपल्याला अशी जोडायची आहे। ह्या झिपच्या एका लेवलनेच अशी ठेवून जोडायची आहे आणि त्याच्याबरोबरच एक पायपिन घेतली आहे। ही तयार पायपिन आहे, तुम्ही जे फॅब्रिक घ्याल त्याचीसुद्धा अशी पायपिन बनवू शकता। अशा वेगवेगळ्या कलरच्या पायपिन जिथे बॅगेचं सामान मिळेल तिथे सुद्धा अशा छान छान कलरच्या पायपिन मिळतात, त्या घेऊन तुम्ही अशा जोडू शकता। याच इथे ही अशी पायपिन ह्याच्याबरोबरच अशी जोडून घ्यायची आहे। इथे ह्या 3ही झिपरच्या वर ही फॅब्रिक आणि ही पायपिन अशी जोडून घेतली। त्याच्यानंतर ही पायपिन अशी वर करायची आहे, अशी वरच्या बाजूला करून केल्यामुळे ही शिलाई ह्या पायपिनमध्ये जाईल अशी, आणि इथे वरच्या बाजूला अशी शिलाई करून घ्यायची आहे। मी ह्या बॅगेसाठी ग्रे कलरचाच बेल्ट घेणार आहे, त्याच्यामुळे मी इथे ही पायपिन ह्या ग्रे कलरची वापरली आहे। ही अशी पायपिन वरच्या बाजूने शिवून घेतली आहे आणि हे झाल्यानंतर एक अस्तरचा पीस घ्यायचा आहे जो 14 इंच बाय 11 इंचाचा, 14 इंच बाय 11 इंचाचा, आणि त्याला वरून 3 इंच मार्क करायचा आहे आणि ह्या मार्किंगवर कट करायचं आहे। हे असं कटिंग करून झाल्यानंतर 14 इंचाची ही झिपर घेतली आहे आणि झिपची सरळ बाजू इथे जोडून शिवून घ्यायची आहे। इथे ही झिपर शिवून झाल्यानंतर शिलाई खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि इथे असं टॉप स्टिच करायचं आहे आणि हा पीस आपण जसा जोडला आहे तसाच हा कट केलेला पीस वरच्या बाजूला असा जोडून घ्यायचा। असा जोडून झाल्यानंतर वरच्या साईडला करून इथे सुद्धा टॉप स्टिच करायचं आहे।
असे हे दोन्ही बाजू ह्या जोडून घेतल्यात आणि त्याच्यानंतर इथून रनर घातला आहे. आणि हे झाल्यानंतर सेम मापाचं एक अस्तरचा दुसरा पीस आपल्याला घ्यायचा आहे. त्याचं माप आहे 14 इंच बाय 11 इंच. आणि ह्याच्या वरच्या बाजूला हा पीस ठेवायचा आणि चारही बाजूने शिवून घ्यायचा आहे. हे अस्तर मागे जोडल्यामुळे हे एक पॉकेट तयार होईल. आणि हे झाल्यानंतर हा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला हे असं ठेवायचं आहे. झिपची बाजू वर येईल अशी ठेवायची आहे आणि इथे चारही बाजूने शिवून घ्यायचा आहे. असा हा बॅगेचा फ्रंट पार्ट तयार करून घेतला. हे आतल्या बाजूला एक पॉकेट आहे आणि समोरच्या बाजूला एक पॉकेट आहे. हे झाल्यानंतर एक अस्तरचा पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि जो 14 इंच त्याची विड्थ आहे आणि 16 इंच त्याची हाईट आहे. 16 इंच. आणि त्याला मधून हे असं करून सेंटर मार्क करून घेतलं आहे इथे आणि इथे सुद्धा. ही 16 इंचाची बाजू आहे. 16 इंचाची बाजू आहे आणि इथून सुद्धा इथून इथेचं हे सेंटर मार्क आहे. तसंच एक रबर शीट घेतली आहे आणि त्याचं माप आहे 7 इंच बाय 12 इंच. 7 इंच बाय 12 इंचाची एक रबर शीट घेतली आहे आणि त्यालासुद्धा असं फोल्ड करून सेंटर मार्क करायचं आहे. इथे सेंटर मार्क करायचं आहे आणि हे मार्क आणि हे मार्क असं एकत्र करून एकत्र ठेवायचं आणि हा जो इकडचं जो सेंटर लाईन आखून घेतली त्याच्यावर हे ठेवायचं आहे आणि हे असं फोल्ड करायचं. म्हणजे ही रबर शीट आतल्या बाजूला जाईल आणि इथे वरच्या बाजूला हे असं इथून इथे शिवून घ्यायचं आहे. त्याच्याबरोबरच ही रबर शीट शिवली जाईल असं हे शिवून घ्यायचं आहे. इथे हे वरच्या बाजूला शिवून घेतलं आहे. तसंच इथे आणि इथे सुद्धा शिवून घेतलं आहे. त्याच्यामुळे ही आतली रबर शीट आहे ती ह्या फॅब्रिकच्या आत गेली आहे, इथेपर्यंत आली आहे. आणि असा हा आपल्याला पीस तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा एक क्विल्टेड पीस घ्यायचा आहे जो 14 इंच बाय 11 इंचाचा आहे आणि त्याच्या मागे सुद्धा रबर शीट लावली आहे आणि त्याच मापाचा एक अस्तरसुद्धा घ्यायचा आहे. सेम मापाचं जे 14 इंच बाय 11 इंच. आणि हे इथे मागे चारही बाजूने शिवून घ्यायचं. हे असं अस्तर मागे जोडून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्या आतमध्ये आपण रबर शीट जोडली होती आणि ही वरची बाजू आहे. खालच्या बाजूला हे असं जोडून घ्यायचं. 3 बाजूने जोडायचं आहे, 1, 2 आणि 3. आणि जर तुम्हाला इथे 2 पॉकेट्स करायचे असतील तर तुम्ही ह्या अस्तरबरोबरच हे आधी जोडून घ्यायचं आणि हे जोडून झाल्यानंतर ते ह्या पीसबरोबरच जोडायचं आहे. आणि असं जर पॉकेट तुम्हाला नको असेल बॅगेसाठी तर तुम्ही हे पॉकेट्स स्किपसुद्धा करू शकता. असे हे दोन्ही पार्ट्स आपल्याला पहिल्यांदा तयार करून घ्यायचे आहेत. फ्रंट आणि बॅक साईडचा पार्ट. हे असं पॉकेट तयार होईल आणि त्याच्यानंतर एक क्विल्टेड पीस घेतला आहे ज्याच्या मागे रबर शीट जोडली आहे. अस्तर आपल्याला झिप बरोबर जोडायचं आहे आणि त्याचं माप आहे 16 इंच बाय 4 इंच. त्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे 2 इंचावर. एक ओळ आखून घ्यायची आहे आणि सेम सारख्याच मापाचं एक अस्तरसुद्धा कट करायचं आहे. आणि अस्तर आणि हे फॅब्रिक एकत्रच ह्या सेंटर लाईनवर कटिंग करून घ्यायचं आहे. हे असं कट करून झाल्यानंतर 16 इंचाची एक झिपर घ्यायची आहे. 16 इंचाची. आणि ही सरळ बाजू ह्या सरळ बाजूवर ठेवायची जिथून आपण कट केलं होतं आणि त्याच्या मागे हा अस्तरचा पीस ठेवायचा आहे असा. आणि हे शिवून घ्यायचं. इथे हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर मागच्या बाजूला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ही शिलाई आणि हा रबर शीटचा भाग आतमध्ये जाईल असा. इथे टॉप स्टिच बरोबरच हे
असं अस्तर आणि फॅब्रिक एकत्र जोडायचं आहे आणि हा पार्ट आपण जसा जोडला तसाच हा दुसरा पीस इथे आणि त्याच्या मागच्या बाजूला अस्तर जोडून शिवून झाल्यानंतर उलट करायचा आहे आणि टॉप स्टिच करायचा आहे. हा असा झिपरचा पार्ट जोडून घेतला आहे. हे असं मागच्या बाजूने दिसेल आणि ते झाल्यानंतर दोन्ही बाजूने एक एक रनर घालायचा आहे. रनर घातल्यानंतर ह्या 2 रिंग घेतल्या आहेत आणि 3 इंचाचे बेल्ट घेतलेत. इथे मी तयार बेल्ट घेतला आहे. इथे जर तुम्ही फॅब्रिकचे बॅग करत असाल तर असे फॅब्रिकचे बेल्टसुद्धा बनवू शकता. हा 1.5 इंचाचा बेल्ट आहे आणि हा असा हे जोडलेला जो रिंगचा भाग आहे तो हा असा आतमध्ये घालायचा आणि ह्या झिपच्या सेंटरला असं जोडायचं आहे. तसंच ही दुसरी रिंग ह्या 3 इंचाचाच हा बेल्ट आहे. हा सुद्धा बेल्ट 3 इंचाचाच आहे. त्याला असं फोल्ड करून इथे हा बेल्ट जोडायचा आहे. हे असे दोन्ही बाजूला ह्या अशा रिंग जोडून घेतल्या आहेत आणि हे झाल्यानंतर हा सुद्धा पीस आपला तयार झाला आहे. त्याच्यानंतर एक फॅब्रिक घ्यायचं आहे आणि एक अस्तर घ्यायचं आहे आणि त्याचं माप आहे 6 इंच बाय 8 इंच. तेवढ्याच मापाचं अस्तर घेतलं आणि ही सरळ बाजू आहे आणि अस्तरची ही सरळ बाजू आहे. दोन्ही सरळ बाजू एकत्र ठेवायच्या आणि इथून शिवून घ्यायचं आहे. हे असं वरच्या बाजूने शिवून घेतलं आणि हे झाल्यानंतर हे दोन्ही सरळ बाजू आतमध्ये आहेत आणि ही 6 इंचाची बाजू आहे, 6 इंचाची. त्याच्यानंतर हे असं करायचं आहे अस्तरच्या बाजूला आणि इथे शिवून घ्यायचं आहे ह्या अस्तरच्या बाजूला. अस्तरच्या बाजूला अशी शिलाई करून घ्यायची आहे. इथे हे ह्या बाजूला टॉप स्टिच करून घेतले आणि त्याच्यानंतर ही उलट बाजू आहे, दुसऱ्या बाजूला सुद्धा हे असं इथे शिवून घ्यायचं आहे. इथे शिवून झाल्यानंतर ह्या बाजूने हे असं सरळ करायचं आहे म्हणजे ह्या दोन्ही सरळ बाजू अशा वर येतील आणि असं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे. कॉटनचा कपडा असेल तर इस्त्री करू शकता. असं छान प्रेस करून घ्यायचं आहे. हे असं हाताने प्रेस करून घेतल्यानंतर ह्या बाजूला आपण असं टॉप स्टिच केलं होतं अस्तरच्या बाजूला, त्या वरच्या बाजूला इथे अर्धा इंच मार्क करायचं आहे आणि हे मार्क मी असं इथे वरच्या साईडला करते. ओके, हे इथे अर्धा इंचाचं मार्क आहे आणि मी इथे वरच्या बाजूने करते आणि एक स्केल घेऊन इथे एक अशी ओळ आखून घ्यायची आहे ही अशी. ठीक आहे, आणि ते झाल्यानंतर इथून इथे ह्या अस्तर बरोबरच शिलाई करायची आहे. हे इथे वरच्या बाजूला अर्धा इंचावर शिवून घेतलं आहे आणि हे इलॅस्टिक एवढं घेतलं आहे. पाव इंचाचं इलॅस्टिक आहे. इथे तुम्ही जर अर्धा इंचाचं असेल तरीसुद्धा घेऊ शकता. ते झाल्यानंतर एक पिन घ्यायची आहे, ती इथे अशी लावायची आहे. हे असं आतमध्ये घालायचं. इथून ही बाजू मी अजून शिवलेली नाही आहे आणि हे घालून झाल्यानंतर इथे ते पहिल्यांदा एक अशी पिन लावून ठेवायची आणि हे इथे शिवून घ्यायचं आहे. हे इलॅस्टिक मी 5 इंचाचं इलॅस्टिक घेतलं आहे, 5 इंचाचं, आणि हे इथे शिवून घ्यायचं आणि इथे सुद्धा शिवून घ्यायचं आणि शिवून झाल्यानंतर ही पिन काढायची आहे. हे असं इलॅस्टिक दोन्ही बाजूने शिवून घेतलं आणि हे शिवताच इथून इथे शिलाई केली आहे आणि हे असं करून इथून इथे शिलाई केली आहे. असा हा इलॅस्टिकचा पीस तयार करून घेतला आहे. त्याच्यानंतर एक क्विल्ट केलेला पीस घ्यायचा आहे. त्याच्या मागे रबर शीट जोडली आहे फॅब्रिकच्या मागे आणि ह्याचं मेजरमेंट आहे 36 इंचेस बाय 4 इंचेस. 36 इंच बाय 4 इंचाचा हा पीस आहे आणि त्याच्या
एका बाजूला वरून 1.5 इंच मार्क करायचं, 1.5 इंच मार्क करायचं आहे आणि हा भाग इथे असा जोडायचा. हे इथून इथे जोडायचं आहे आणि इथून इथे जोडायचं आहे. इथे हे असं दोन्ही बाजूने जोडून घेतलं आहे आणि हे झाल्यानंतर हा भाग असा राहील. त्याला इथे एक प्लेट करायची आहे, इथे एक अशी प्लेट करायची, बॉक्स प्लेट. ही अशी बॉक्स प्लेट करून अशी ही प्लेट करायची आहे. इथे मध्येच करायची आहे, कारण जर साईडला केली तर ही प्लेट शिलाईत येईल. त्याच्यामुळे थोडीशी अशी मध्ये करायची आहे. साईडने अर्धा किंवा पाऊण इंच सोडायचं. इथे सुद्धा तसंच सोडलेलं आहे आणि इथे डबल शिलाई करायची आहे, कारण पाण्याची बॉटल आहे. इथे शिलाई डबल केली तर ती शिलाई घट्ट राहील. हे असं इथे डबल शिलाई करून शिवून घेतलं आहे. त्याच्यामुळे हे छान असं वॉटर बॉटलसाठी हे पॉकेट तयार होईल. आणि त्याच्यानंतर 36 इंचीस 36 इंच बाय 4 इंचाचा हा एक अस्तरचा पीस घेतला आहे आणि तो ह्याच्या मागे ठेवायचा. हे रबर शीट आहे. शिवून झाल्यानंतर हे असं मागे ठेवायचं आणि चारही बाजूने हे शिवून घ्यायचं. अस्तर आणि हे फॅब्रिक एकत्र जोडून घ्यायचं आहे. इथे हे अस्तर फॅब्रिकला जोडून घेतलं आहे आणि ते झाल्यानंतर हा पीस घ्यायचा आहे आणि ह्याला मधून फोल्ड करून सेंटर मार्क करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला. आणि ही साईड जी वॉटर बॉटलसाठी आपण जी जागा केली होती ती बाजू पहिल्यांदा इथून या सरळ बाजूला ही सरळ बाजू जोडून घ्यायची आहे. ही अशी जोडून झाल्यानंतर पायपिंग घ्यायची आहे आणि पायपिंग ही अशी पायपिंग करून घ्यायची आहे. ही पायपिंग करून झाल्यानंतर फॅब्रिकच्या बाजूला अशी खालच्या बाजूला फोल्ड करून ह्याच्या इथे टॉप स्टिच करायचं आहे. हे इथे टॉप स्टिच करून घेतलं आणि हे टॉप स्टिच करताना ही रिंग लावलेली बाजू आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे, नाहीतर ती शिलाईत येऊ शकते. हे असं खाली करून शिवून घेतलं आणि त्याच्यानंतर हे 2 पीस आपल्याला घ्यायचे जे आपण सुरुवातीला बनवले होते आणि त्याच्या वरच्या बाजूला मी असं एक कोणतीही गोल असलेली वस्तू घेऊन हे असं शेप द्यायचा आहे, अगदी छोटासा. असं मी हे चारही बाजू आहेत त्यांना करून घेतलं आणि ह्या बाजूला हा जो पॉकेटचा भाग आहे त्याच्या इथे वरच्या बाजूला करायचा आहे आणि त्या जो आपण शेप दिला आहे त्याच्यावर आपल्याला हे पहिल्यांदा असं कटिंग करून घ्यायचं आहे. हे असं शेप देऊन झाल्यानंतर दोन्ही बाजूला असं सेंटर मार्क करून घ्यायचं आहे असं फोल्ड करून. आणि त्याच्यानंतर हा फ्रंट साईडचा जो भाग आहे तो पहिल्यांदा घ्यायचा आहे आणि हा मार्क आणि हा मार्क असे आपण दोन्ही मार्क करून घेतलेत. ही बाजू अशी जोडायची आहे, अशी. हा मार्क इथे ठेवून हे असं इथून इथेपर्यंत जोडून घ्यायचं आहे. हे इथेपर्यंत शिवून घेतले आणि हे एवढं झाल्यानंतर इथून हे आपल्याला पहिल्यांदा इथे असं माप करून घ्यायचं आहे. इथे पिन किंवा क्लिप लावून हे असं इथेपर्यंत आल्यानंतर हे एवढं शिलाईत जाईल. हे असं मार्क करून घेऊया आधी आणि त्याच्यानंतर हा भाग असा करायचा आहे. हे इथे येणार आणि इथे आल्यानंतर हा एवढा शिलाईसाठी ठेवायचा आणि एवढा पीस एक्स्ट्रा आहे. 2 इंच तुम्ही कमीसुद्धा हे घेऊ शकता. तर हे मी पहिल्यांदा असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे दोन्ही भाग पहिले जोडून घ्यायचे आहेत. जोडल्यानंतर इथे कशी पायपिंग केली होती तशीच पायपिंग करायची आहे आणि पायपिंग करून झाल्यानंतर ह्या साईडला जे फॅब्रिकची बाजू आहे तिथे घ्यायचं आहे. इथे हे असं टॉप स्टिच करून झाल्यानंतर हा राहिलेला भाग असा शिवून घ्यायचा आहे आणि शिवून झाल्यानंतर त्याच्यावर पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे. ही पायपिंग
अशी शिवून घ्यायची आणि हे झाल्यानंतर हा दुसरा भाग, हा मार्क आणि हा मार्क इथे ठेवून हा सुद्धा भाग जोडून घ्यायचा आहे. ही अशी आतल्या बाजूने छान अशी पायपिंग करून घेतली आहे आणि त्याच्यामुळे हे आतल्या बाजूला ही बॅग अशी दिसेल. एक असं आतमध्ये एवढं मोठं पॉकेट आहे, तसंच इथे एका बाजूला तसं झिपचं मोठं पॉकेट आहे. आणि हे झाल्यानंतर पायपिंग करून झाल्यानंतर इथून ही बॅग सरळ करायची आहे. ही अशी बॅग सरळ बाजूला करून घेतल्यानंतर अशी दिसेल आणि त्याच्यानंतर एक 60 इंचाचा बेल्ट घ्यायचा आहे आणि त्या बेल्टला मी मधून ही अशी पायपिंग जोडून घेणार आहे. या बॅगेच्या मॅचिंगचीच पायपिंग आहे. इथे तुम्ही जर तुमच्याकडे फॅब्रिक असेल ते सुद्धा असं जोडू शकता. इथे मी इथे शिलाई करणार आहे आणि इथे शिलाई करायची आहे. असं हे पूर्ण बेल्टलाही पायपिंग करून घेणार आहे. हा असा बेल्ट मध्ये पायपिंग शिवून तयार करून घेतला. इथे तुम्ही फॅब्रिकची सुद्धा अशी पायपिंग जोडू शकता. आणि ते झाल्यानंतर एक ॲडजस्टर घेतला आहे. इथे याच्यामधून असं घालायचं आहे असा आणि दुसऱ्या बाजूने हा बेल्ट बाहेर काढायचा आहे असं. आणि हे झाल्यानंतर त्याला एक छोटासा असा फोल्ड करायचा असा आणि इथे शिवून घ्यायचं. हे शिवून झाल्यानंतर ही त्याच्या अपोजिट साईड अशी घ्यायची आहे. ह्या आतल्या बाजूने हा बेल्ट असा घालायचा आणि बाहेरच्या बाजूने काढायचा आहे असा. आणि हे झाल्यानंतर इथून आतमध्ये घालायचा, वरच्या बाजूने बाहेर काढायचा आहे. आणि ह्या बेल्टची जी दुसरी बाजू आहे अशी त्याच्या इथून घालायचं बाहेरून आणि आतमध्ये एक फोल्ड करायचा आणि इथे शिवून घ्यायचं. हे असं इथे शिवून घ्यायचं. असा हा बेल्ट आपला तयार झाला आहे. इथे शिवून घेतला आणि इथे सुद्धा शिवून घेतलं. तर ही बॅग आपली तयार झाली आहे. इथे समोरच्या बाजूला एक असं मोठं पॉकेट आहे. तसंच इथे साईडला एक वॉटर बॉटल ठेवण्यासाठी, आतल्या बाजूला हे एक पॉकेट आणि एक झिपचं पॉकेट आणि एवढी मोठी जागा आहे आतमध्ये. अशी ही बॅग आपली तयार झाली आहे.